लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता काव्या म्हणते वसुंधराला, आता फक्त एक पुरावा मिळू दे मला आत्याबाई, मग तुम्ही आहात आणि मी. आणि नंतर मग काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी एक खोलीत जातात, कारण त्यांना नंदिनीला निर्दोष कसं सिद्ध करायचं आणि त्यासाठी लीड कशी मिळवायची यासाठी प्रयत्न आणि बोलणं करायचं असतं. म्हणून ते एकत्र रूममध्ये जातात आणि त्यांना एकत्र रूममध्ये जाताना मंजू पाहते आणि ती लगेच ही गोष्ट वसुंधरा आणि रम्याला सांगायला जाते. ती वसू आत्याला म्हणते, ताई, मी आत्ताच पार्थ, जीवा, नंदिनी आणि काव्याला एकत्र बघितलंय. ते नक्कीच तुझ्या विरोधात काहीतरी शक्कल लढवतायत. हे ऐकून वसुंधरा आणि रम्या खूप घाबरतात आणि वसुंधरा त्या चौघांच्या खोलीच्या बाहेर ऐकण्याचा प्रयत्न करत असते की ते नेमकं काय बोलत आहेत. जीवाने आता दीपकला फोन लावलेला असतो. जीवा म्हणतो दीपकला, मला सांग, तू काय एकट्यानेच नंदिनीला किडनॅप केलं होतंस? तुझ्याबरोबर होता ना तो ड्रायव्हर, साथीदार? वसुंधरा हे सगळं बोलणं ऐकते. जेव्हा जीवा दीपकला हे विचारतो तेव्हा दीपक सुद्धा घाबरतो आणि दीपकपेक्षा दुप्पट वसुंधरा घाबरते. आता दीपकचं जो साथीदार आहे त्याला नंदिनी आणि काव्या यांनी खूप मदत केली आहे. तो नक्की नंदिनीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मदत करणार. इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.